अपडेट न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली आणि शिरोली ग्रामपंचायतीच्या कर वसुली अभियानास सुरुवात। आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। या निमित्ताने समानता, न्याय आणि शिक्षणाचं महत्त्व सिद्ध करणाऱ्या महामानवाला संपूर्ण देशाकडून आदरांजली वाहण्यात येत आहे। डॉक्टर आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समानता आणि न्यायासाठी समर्पित केले। त्यांनी शिक्षण हेच सर्वात मोठे सामर्थ्य हा संदेश दिला आणि बौद्ध धर्म स्वीकारून शांतीचा मार्ग दाखवला। त्यांच्या महान जीवन कार्याला आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शिरोली ग्रामपंचायतीने कर वसुलीला गती देण्यासाठी विशेष अभियान सुरू केले। सरपंच श्री चंद्रकांत पांडुरंगजी इंगळे यांनी कळवलंय की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या मालमत्ता धारकांनी चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह मागील थकबाकीच्या 50% रक्कम एकर कमी भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीच्या रकमेवर 50% सवलत मिळणार आहे। ग्रामस्थांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले। सर, आरोग्याबद्दल तुमचा काय प्लॅनिंग आहे शिरोली गावासाठी? आरोग्य, शिक्षण ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। शिक्षणासाठी मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे। आज माझ्या शिरोली जिल्हा परिषद प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेचं पटसंख्या वाढवलेली आहे। गेल्या आजपर्यंत जेवढी पटसंख्या नव्हती त्याच्यापेक्षा काही पटीनं पटसंख्या वाढलेली आहे आणि ह्या कामात मला शिक्षक लोकांचं पूर्ण सहकार्य आहे। उदाहरणार्थ जयगावचे आमचे नवीन बदलून आलेले गोबाडे सर असो किंवा गुलाब सर, शिसले सर असो, या लोकांनी खरोखर मेहनत घेऊन शाळा सुंदर केलेली आहे, शाळेची पटसंख्या वाढवलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक कामात माझं त्यांना सहकार्य राहत आलेलं आहे। मग राहिला आरोग्याचा प्रश्न। आरोग्यासाठी मी नुकतेच 15 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे। आपल्या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आहे। या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरता 15 लाख रुपयाची निधी मंजूर झालेली आहे। 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या आत काम सुरू होत आहे, परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्यांना अजून वर्क ऑर्डर मिळालेली नाही। या 15 लाखामध्ये आम्ही तिथे कंपाऊंड वर्क करून राहिलो। त्यांचं जे आरोग्य केंद्र आहे तिथं रंगोटी, दरवाजे, खिडक्या दुरुस्ती करून राहिलो। शक्य झालं तर तिथं बाळंतपणासाठी एक वेगळी रूम करून देण्याची व्यवस्था आहे। त्याचप्रमाणे आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे नाल्या। मी जवळपास या 4 वर्षामध्ये 9 ते 10 नाल्याचं काम केलेलं आहे, परंतु ह्या 4 वर्षात एवढे कामं होणं शक्य नाही आहे। निधीची अडचण येते आणि जो सामान्य निधी आहे, सामान्य निधी म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे जो घर-टॅक्स येतो, त्या घर-टॅक्सच्या भरोशावर एवढे कामं होत नाही। शासनाची मदतीशिवाय मी करू शकत नाही। माझं पुढचं स्वप्न आहे, जसं एक स्वप्न आहे जलशुद्धीकरण केंद्राचं, त्याचप्रमाणे गावातील सगळ्या नाल्या भूमिगत झाल्या पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि यावर्षी मी जवळपास 9 नाल्याचे कामं पूर्ण केलेले आहेत, परंतु एवढं मोठं गाव असल्यामुळे एका 4 वर्षात 5 वर्षात हे होणं शक्य नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.